नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. लेखक आहे डॉक्टर भीना दहातोंडे. चला तर मग आपण पाहूया. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता पहिले आपण हा धडा वाचून घेऊया, त्यानंतर आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये थोडी माहिती पाहूया. ऐका आणि वाचा. विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. हुतुतू, खो खो, सुरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येत. त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षाचा होता. त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते. आजोबा बसवसंतराव हे दानशूर होते. दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे. लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत. एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला. समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा तेथे देव तेथेची जाणावा. या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावरती आयुष्यभर उमटला होता. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक थोर समाजसुधारक आणि धर्मसुधारक आणि लेखक पण होतं. महर्षी शिंदे यांनी मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आयुष्यभर त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्याग कशा प्रकारे करायचं याचं ते उत्कृष्ट नमुना होते. आता आपण पाठातच पाहिलं की त्यांच्या समोर जेवणाचं ताट वाढलेलं असताना दाराशी भिकारी आल्यावर त्यांनी स्वतःचं ताट जर ते त्या भिकाऱ्याला देतात तर ते किती दयाळू असतील. आणि अतिशय पुढारलेल्या विचारांचे म्हणजे जुन्या धार्मिक चालीरीती अनिष्ट म्हणजे वाईट काही प्रथा होत्या त्यांचा विरोध करणारे असे महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनाच आपण कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे असं सुद्धा म्हणतो. आता बघा, विठ्ठल रामजी शिंदे किंवा आपण त्यांना अण्णासाहेब शिंदे असं पण म्हणतो. यांचा जन्म कोणत्या गावी झाला? जमखंडी गावी झाला. कोणत्या गावी झालेला आहे? विठ्ठल रामजी शिंदेचा जन्म जमखंडी गावी झाला. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव होते रामजी आणि आईचे नाव होते यमुनाबाई. लहानग्या विठ्ठल म्हणजे विठ्ठल रामजी शिंदेंना खेळाची खूप आवड होती. कोणते कोणते खेळ खेळायचे ते? हुतुतू म्हणजे तुम्ही कबड्डी म्हणतात ना, हुतुतू, खो खो, सुरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात त्यांना खूप आवडायचं. असे खेळ खेळायला सदैव ते त्याच्यामध्ये पुढे असायचे. आणि या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा म्हणजे भीती नव्हती. धीटपणा म्हणजे त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. अतिशय साहसाने ते कुठल्याही गोष्टीला सामोरे जायचे. आणि सहनशीलता म्हणजे काही झालं तरी सहन करण्याची शक्ती पण त्यांच्यामध्ये होती. त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. धार्मिक वृत्तीचे म्हणजे देवाधर्माची पूजा करणारे श्रद्धाळू होते, पण अंधश्रद्धाळू असे नव्हते. आणि विठ्ठल रामजी शिंदेवरती पण त्यांचा परिणाम झालेला होता. आता त्या काळात सुद्धा त्यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी यायचे. खरं तर विठ्ठल रामजी शिंदेचा जन्म झालेला आहे 23 एप्रिल 1873 ला त्यांचा जन्म झालेला आहे. 23 एप्रिल 1873 ला त्यांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणजे हा काळ अतिशय जातीपातींचा भेदाभेद मानण्याचा काळ मानला जात होता.
बरोबर आहे की नाही. जातीपातींचा खूप भेदाभेद होता, पण तरी सुद्धा त्या काळातही विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी अनेक जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी यायचे, म्हणजे ते पुढारलेले विचारांचे होते. माणसांमध्ये भेद करणे योग्य नाही अशी शिकवण लहानपणापासूनच त्यांच्या घरात त्यांना मिळालेली होती. म्हणून चांगल्या गोष्टी म्हणजे त्यांच्या घरातले त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आई हे स्वतःच चांगल्या वागणुकीचे लोक होते, म्हणून आपोआपच विठ्ठल रामजी शिंदेवरती पण खूप चांगले संस्कार झालेले होते. छोटे विठ्ठल म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे हे 4 वर्षाचे असताना त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये म्हणजे साऊथ इंडियाकडचा जो भाग आहे तिथे महाभयंकर दुष्काळ पडला. तर दुष्काळ म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? दुष्काळ म्हणजे काय की पाऊस पडत नाही. पाऊस पडत नाही आणि मग त्यामुळे काय होतं, शेती करण्यासाठी पाऊस लागतो. जर पाऊसच पडला नाही तर शेती करता येत नाही आणि शेती नाही पिकली तर लोकांना खायला अन्नधान्य मिळत नाही. म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कोणालाच खायला अन्नधान्य मिळत नाही. अशा काळामध्ये विठ्ठल रामजी शिंदेच्या मळ्यामध्ये म्हणजे त्यांच्या शेतामध्ये मक्याचं चांगलं पीक आलेलं होतं. त्यांच्याकडे विहीर वगैरे असेल, पाणी असेल विहिरीला, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे मळ्यामध्ये त्यांच्या शेतात मक्याला चांगलं पीक आलेलं होतं. मग त्यावेळेला त्यांचे आजोबा जे होते बसवंतराव यांनी काय केलं होतं, ते दानशूर होते. दानशूर म्हणजे त्यांच्याकडे मके होते ना, मग त्यांनी असं नाही म्हटलं की हे मके आम्हीच खाणार, लोकांना देणार नाही. ते सकाळच्या वेळी रोज कट्ट्यावर म्हणजे त्यांचा अंगणामध्ये कट्टा वगैरे ओटा बनवलेला असतो ना, त्या ओट्यावर बसून गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटायचे. ज्यांच्याकडे खायला धान्य नव्हतं त्या लोकांना ते मक्याचे दाणे वाटायचे, त्यांना खाण्यासाठी द्यायचे. आणि या कामात विठ्ठल सुद्धा त्यांना म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे पण त्यांना मदत करायचे. लोक त्यांचं कौतुक करायचे की किती छोटा मुलगा तरी गरिबांना मदत करतो, आणि त्याला खूप आशीर्वाद द्यायचे त्यांना. एकदा काय झालं की सॉरी विठ्ठल रामजी शिंदे जेवायला बसले. त्यांच्यासमोर ताट होतं आणि नेमका त्याच वेळेला त्यांच्या दारात एक भिकारी त्यांच्या दाराशी आला. त्या भुकेल्या माणसाला विठ्ठल रामजी शिंद्यांनी आपल्या समोरचं ताट दिलं त्याला जेवण्यासाठी. म्हणजे हा दयाळूपणा त्यांच्यामध्ये जन्मजात होता. तर घरातच पाहिलं, आजोबा सगळ्यांना दान करणारे, मदत करणारे होते. वडील तशाच प्रकारे सर्वांना मदत करणारे होते. तो आपोआपच विठ्ठल रामजी शिंद्यांमध्ये हा दानशूरपणा, दयाळूपणा हे गुण आपोआपच जन्मजातच त्यांच्यामध्ये आलेले होते. तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा जो अभंग आहे ना तुकाराम महाराजांचा, जे का रंजले गांजले म्हणजे जे गरीब आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, भुकेले आहेत, त्यांना काय जो आपले म्हणतो, जे गरीब आहेत ज्यांना तो आपले म्हणतो, तोच साधू ओळखावा. तोच साधू म्हणजे त्याच्यातच देव असतो. जो इतरांना मदत करतो तोच साधू म्हणजे चांगला माणूस असतो. देव तेथेची जाणावा, तिथेच देव ओळखायचा असतो. म्हणजे जो इतरांना रंजल्या गांजल्यांना मदत करतो तोच साधू असतो आणि अशाच लोकांमध्ये देव असतो, असं संत तुकाराम महाराजांचे अभंग होता. आणि हा अभंग खोलवर विठ्ठल रामजी शिंदेच्या मनावरती कोरलेला होता, हृदयावर कोरलेला होता. आयुष्यभर त्यांनी रंजल्या गांजल्या म्हणजे गरीब लोकांना मदतीसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास म्हणजे त्यांची इच्छा, अखंड त्यांनी प्रयत्न केलेले आहेत समाज सुधारणा करण्यासाठी. आणि आयुष्यभर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाज सुधारणेचं कार्य ते करत राहिलेले आहे. अस्पृश्यता निवारण म्हणजे जातीभेद पाळायचे नाही, त्यानंतर गोरगरिबांना मदत करायची, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये बोलणं, हे करतच राहिलेले आहेत. त्यांनी अशा खूप चांगल्या प्रकारच्या सुधारणा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. तर असे हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. म्हणजे बघा ना, हे जे मोठे मोठे लोक असतात यांचं लहानपण कसं गेलेलं असतं. अगदी ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मोठे झाले आणि एकदम ते दान पुण्य करायला लागले, किंवा इतरांना मदत करायला लागले, किंवा त्यांच्या मनामध्ये समाज सुधारणेचा विचार आला का? नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, लहानपणापासूनच आजूबाजूला आपण जे पाहत असतो, आपल्या आजूबाजूला जे चांगलं घडत असतं त्यातूनच आपण शिकत असतो. म्हणून हे मोठ्या मोठ्या लोकांचे लहानपणीचे धडे तुम्हाला अभ्यासासाठी दिलेले असतात की तुम्ही पण लहानपणापासून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण इतरांना मदत केली पाहिजे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे. विठ्ठल राम, आता हिंदी मध्ये सांगते, हिंदी में अभी इसका ट्रांसलेशन करके बताती हूँ. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे महाराष्ट्र के एक बहुत बड़े थोर समाज सुधारक.
विठ्ठल रामजी शिंदे उर्फ उनका नाम क्या था, अन्ना साहेब शिंदे भी उनको कहा जाता था। उनका जन्म जमखंडी इस गांव में हुआ। अन्ना साहब के पिताजी का नाम रामजी था और माताजी का नाम यमुनाबाई था। बचपन में ही विठ्ठल रामजी शिंदे को हुतुतु यानी कि कबड्डी, खो-खो, सूरपारंब्या ये खेल खेलने को उन्हें बहुत अच्छे लगते थे और खेलने में उनके अंदर धीटपना यानी कि वो स्ट्रांग थे और सहनशीलता, कुछ भी चीज सहन करने की शक्ति उनके अंदर थी। उनके पिताजी रामजी शिंदे जो थे वो धार्मिक वृत्ति के थे पर अंधश्रद्धालु नहीं थे। उनके घर में भी उनका जन्म हुआ है 1873 में। 1873 में इनका जन्म हुआ है, तो उस वक्त समाज में जाति पाति का भेद बहुत ज्यादा प्रमाण में था। जो दलित लोग थे उनको जो वरिष्ठ लोगों की जाति समझा जाता था, ऐसे लोग उनको अपने घर पे दलित लोगों को नहीं आने देते थे। तो ये जाति पाति का भेद बहुत ज्यादा था। उस वक्त सभी जाति धर्म के लोग विठ्ठल रामजी शिंदे इनके घर पे आते थे, उनके पिताजी को मिलने के लिए, उनके दादाजी को मिलने के लिए। इसलिए उनको बचपन से उनके मन में इंसानों में मानसा यानी कि इंसानों में भेद नहीं करना है, ये संस्कार उनके मन में अपने आप आते गए, क्योंकि उन्होंने कभी देखा ही नहीं कि अपने घर में कोई भी इंसान आता है, वो बड़ी जाति का हो, छोटी जाति का हो, कोई भी जाति का हो, हमारे घर में कोई भेदाभेद नहीं करता। तो उन्होंने वही संस्कार अपने माता पिता से, दादाजी से लिए। उन्होंने भी किसी के अंदर भेदाभेद, जाति भेद नहीं की। बचपन से उन्होंने ये सीख लिया था कि हमें इंसानों में भेद नहीं करना है। जब विठ्ठल रामजी शिंदे छोटे से 4 साल के थे, उस टाइम में दक्षिण भारत में यानी कि साउथ इंडिया का जो भाग है वहां पे दुष्काल यानी कि अकाल यानी कि बारिश नहीं होती है। बारिश नहीं होती है, उसके वजह से खेती नहीं होती है। खेती नहीं हुई तो फिर खाने पीने को अन्न धान्य नहीं मिलता है, ऐसी परिस्थिति हो गई थी। पर उस वक्त इनके खेतों में कुआं होगा, कुएं को पानी होगा, तो उनके खेतों में मकई का जो कॉर्न होते ना, स्वीट कॉर्न जो होते ना, तो उसका अच्छी तरह से उनके खेतों में पीक आ गया था। फिर उनके दादाजी जो थे बसवंत राव, ये बहुत दानशूर थे। वो क्या करते थे, हर सुबह उठ के अपने गली में आंगन में बैठ के जो गोर गरीब है जिनको जरूरत है उनको मकई के जो दाने थे वो बांटा करते थे, यानी कि वो लोग उसको खा सकते थे। तो उस काम में ये छोटे विठ्ठल रामजी शिंदे भी उनको मदद करते थे। लोग फिर जो लोग आते थे मकई के दाने लेने के लिए, वो उसके बहुत अच्छा बोलते थे उस बच्चे के लिए, उसको आशीर्वाद देते थे। इतना छोटा सा बच्चा भी दान पुण्य का काम करता है अपने दादाजी के साथ में। एक बार क्या हो गया, विठ्ठल रामजी शिंदे खाना खाने बैठे थे और उनके सामने वो थाली लेके बैठे ही उतने में उनके दरवाजे में एक भिखारी आया, जो उसको भूख लगी हुई थी, भूखा प्यासा था बेचारा। तो विठ्ठल रामजी शिंदे ने कुछ बिना सोचे हुए अपना खुद की जो थाली थी वो उसको दे दी। यानी कि ये दूसरों के लिए चिंता, दयालुपना, दानशूरता ये बचपन से ही उनके मन में थे, क्योंकि उनके पिताजी, उनके दादाजी वही अगर लोगों को मदद करते थे, तो वो देख देख के, जाति भेदी उन्होंने कभी माना नहीं, तो ये देख देख के विठ्ठल रामजी शिंदे के अंदर भी वो संस्कार आ गए थे उनके मन में। अभी जो तुकाराम महाराज जो है, संत तुकाराम महाराज, उनका ये जो अभंग है, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ये उनके मन में फिट हो गया था। अभी इसका मीनिंग क्या है, जे का रंजले गांजले यानी कि जो जरूरतमंद लोग हैं, जो गरीब लोग हैं, जिनको जरूरत है, ऐसे लोगों को जो अपना कहता है, अपना बनाता है, वही उसी व्यक्ति के अंदर साधु यानी भगवान होता है। हम लोग कहते हैं ना साधु संत कौन होते हैं? हाँ, ऐसे पूजा पाठ करने वाले वो साधु संत, ऐसे बहुत सारे पैसे लेके पूजा पाठ करने वाले साधु संत नहीं होते हैं। जो जरूरतमंद लोग होते हैं, जो गरीब लोग होते हैं, उनको जो अपना कहते हैं, उनके लिए जो काम करते हैं, उनको साधु कहते हैं। और भगवान वहीं पे हमें भी मिलते हैं, जो संत तुकाराम महाराज ने कहा था। और ये अभंग उन्होंने अपने दिल में एकदम उनके दिल में बैठ गया था कि हमें भी जिनको जरूरतमंद है उनको हमें मदद करनी है। और सच्ची में महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, उन्होंने अपनी जिंदगी भर सिर्फ दूसरों का ख्याल किया। त्याग की भावना उनके मन में बहुत थी। उन्होंने हमेशा दूसरों के लिए सोचा, समाज सुधारना की, जो जाति भेद थे उसके लिए भी वो लड़े, अखंड यानी कि
उनकी पूरी जिंदगी भर उन्होंने समाज सुधारना करने का, लोगों को मदद करने का यही उनका ध्येय था और उसके ऊपर ही उन्होंने पूरी जिंदगी भर काम किया है. तो ऐसे थे महर्षि विठ्ठल रामजी शिंदे. ऐसे होते महर्षि विठ्ठल रामजी शिंदे. और ये लोग जो बचपन में, ये जो बड़े लोग होते हैं ना, जो बड़े बड़े समाज सुधारक होते हैं, अभी कोई भी लोग, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे ले लो, या फिर महात्मा ज्योतिबा फूले ले लो, और उसके बाद में स्वामी विवेकानंद, जैसे बड़े बड़े जो लोग हैं, ये लोग एकदम बड़े होने के बाद इनके अंदर ये सब गुण आते हैं ऐसा नहीं. इनके बचपन से ही धीरे धीरे इन लोगों के ऊपर ये संस्कार होते जाते हैं. तो हम लोगों ने भी क्या करना चाहिए, हम लोग तो स्वामी विवेकानंद नहीं बन सकते, पर फिर भी हमारे आजू बाजू अगर कोई जरूरतमंद है तो उसको मदद करना, किसी से भी प्यार से बात करना, किसी के अंदर भेदाभेद नहीं करना. अभी जाती पाती का भेद तो नाही आहे, पर अमिरी गरिबी का भेद बहुत आहे. गरीब श्रीमंत हा भेद आता खूप वाढलेला आहे. तर असं कोणाला गरीब समजणं किंवा फक्त चांगल्या श्रीमंत मुलांशीच मैत्री करणं असं आपल्या मनात नाही ठेवायचं आपण. जे सगळे चांगल्या स्वभावाची चांगली मुलं आहेत त्या सगळ्यांशी आपण हे करायला पाहिजे, मैत्री केली पाहिजे. आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे. म्हणून हे मोठ्या मोठ्या थोर लोक, महान व्यक्तींचे बालपणातली माहिती आपल्याला अभ्यासक्रमात दिलेली असते. चला तर मग तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये काहीतरी सुधारणा करा. इतरांना मदत करण्याचा एक तरी संकल्प, नवीन वर्ष येतंय आता, तर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात. आता आपण शब्दार्थ पाहूया. अवघा म्हणजे फक्त, ओनली. महाभयंकर म्हणजे अतिशय त्रासदायक. दुष्काळ म्हणजे पाण्याची किंवा अन्नधान्याची कमतरता असते. दानशूर म्हणजे दान, धान्य, पैसे, कपड़े मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ति. दानशूर यानी कि धान, पैसे, कपड़े जो भी अपने पास होता है वो दान करने वाली व्यक्ति यानी कि दानशूर व्यक्ति. कट्टा म्हणजे घरासमोरचा ओटा. आलं लक्षात? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अजून ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, अभ्यास करत राहा.